गपदा गदपा साधा बगरे गाय सारे. तर नमस्कार मित्रांनो, आपण फायनली आलेलो आहोत काळेश्वर मंदिर येथे. महाराष्ट्रातील शिखांची दक्षिण काशी म्हणून ज्या नांदेड शहराची ओळख आहे, त्या नांदेड शहराच्या अगदी जवळ वसलेलं महादेवाचं तीर्थक्षेत्र म्हणजे काळेश्वर. आणि या काळेश्वरच्या मंदिराजवळ आज आपण उमेश आणि टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. तर या ठिकाणी भरपूर विविध नयनरम्य स्थळं आहेत, त्या स्थळांचं आपण दर्शन लवकरच घेणार आहोत. तर चला सुरू करूया मंदिराच्या गाभाऱ्यापासून. या ठिकाणी आलेलो आहोत मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आणि या ठिकाणचे पुजारी
मनमन स्वामी हे आपल्याला मंदिराच्या स्थापत्यशास्त्राविषयी काही माहिती देत आहेत, तर त्यांच्याकडून आपण ती माहिती जाणून घेऊया. हे काळेश्वर मंदिर हे फार पुरातन आहे आणि हे गोदावरीच्या तीरावर असल्यामुळे त्याला फार महत्त्व आहे. जसे आपले त्र्यंबकेश्वर, नाशिक त्र्यंबकेश्वर, त्या ठिकाणी जे पूजा करतात त्या घाटावर, ते पूजा पण इथे पण घाटावर करतात. जसं अस्थि विसर्जन, कालसर्पयोग, दुसऱ्या शांत्या, बऱ्याचशा अशा शांत्या पूजा विधी करतात. काळेश्वर मंदिराचं एक विशेष म्हणजे या पिंडीखाली एक पिंड आहे. या पिंडीखाली एक पिंड आहे आणि ती पिंड स्वयंभू आहे. स्वयंभू म्हणजे सुरुवातीला आता घडवलेलं नाही, सुरुवातीपासून जसं ते गाभाऱ्यावरून रानक्षी काम ते तसं स्वयंभू आहे. आणि गाभाऱ्यामध्ये जे असं छिद्र आहे याच्यामधून एसीसारखी थंडगार हवा येते. मंदिराविषयी माहिती जाणून घेण्यासाठी उमेश चॅनल टीम या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा भाग नक्की पहा.